तर भाजप पुण्यामध्ये पूर्णपणे मत बनवलेलं आहे की ते स्वबळावरतीच लढणार आहे. 165च्या 165 जागा लढवण्याची तयारी सध्या पुण्यामध्ये भाजपकडून करण्यात येत आहे. स्थानिक नेत्यांनी फडणवीसांकडे थेट रिपोर्ट कार्ड पाठवलं. या ठिकाणी भाजपकडे सध्या स्ट्रॉंग उमेदवार आहेत. हे जेव्हा फडणवीसांना दाखवलं इथल्या काही इतर स्थानिक नेत्यांनी, तेव्हा असं सांगितलं जाते की फडणवीसांनी तो प्रवेश जे फडणवीसांच्या हस्ते प्रवेश होणार होते ते फडणवीस त्या कार्यक्रमाला गेले नाही, बावनकुळेंच्या हस्ते ते प्रवेश घडून आणण्यात आले. पडद्याच्या मागच्या घडामोडी तुम्हाला सांगतो. तो जो बॅनर लावण्यात आला होता एक कार्यकर्ता होता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा, आणि त्याने त्या उत्साहामध्ये तो बॅनर लावला. त्याची प्रसिद्धी मिळाली, मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. पण त्या बॅनर नंतर त्याला पक्षातील वरिष्ठांनी थेट बारामतीमधून फोन आले आणि अक्षरशः शिव्या घातल्या गेल्या. त्यावेळेस अनौपचारिक गप्पा झाल्या आणि त्या अनौपचारिक गप्पांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केलं, म्हणजे तिथल्या पत्रकारांनी स्पष्ट केलं की आमचं ठरलेलं आहे, आम्ही पुण्यामध्ये, आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये महायुती करणार नाही. एकनाथ शिंदे म्हणत होते की दंगा नको दंगा नको, पण रवींद्र दंगेकर हे थांबत नव्हते. या सगळ्या यांना महानगरपालिकेच्या निवडणुकांची घेणार आहे, कारण महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हे एकत्र नाहीयेत, ते वेगळे आहेत. काय वाटतं, भाजपमध्ये प्रचंड इन्कमिंगची चर्चा आहे, परंतु जे जुने पदाधिकारी आहेत ते मात्र नाराज असल्याच्या चर्चा आहेत. काय नक्की परिस्थिती आहे सध्या स्थितीला? जर भाजपचं गणित बघितलं तर भाजप पुण्यामध्ये पूर्णपणे मत बनवलेलं आहे की ते स्वबळावरतीच लढणार आहेत. 165च्या 165 जागा लढवण्याची तयारी सध्या पुण्यामध्ये भाजपकडून करण्यात येत आहे आणि त्यामुळे विभागनिहाय किंवा मतदारसंघनिहाय बैठका सुरू आहेत. आता काल परवाच एक खडकवासल्यामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये थेट म्हणजे जर तुम्ही इन्कमिंग करून घेणार असेल तर आम्ही थेट सामूहिक राजीनामे देऊ असं त्यांनी स्थानिक आमदारांना सांगितलं, तिथल्या पदाधिकाऱ्यांनी थेट. म्हणजे कुठेतरी इन्कमिंगच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत भाजपमध्ये आणि त्यामुळे नाराजी पसरते. म्हणजे भाजपचे जे गेल्या 8-9 वर्षापासून निवडणुका नाहीयेत, त्यामुळे 9 वर्षापासून हे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते आशा लावून बसलेले आहेत की निवडणुका येतील, पक्ष आपल्याला संधी देईल आणि सगळ्या घडामोडी म्हणजे आपण आपल्याला कुठेतरी आतापर्यंत जे नेत्यांचं फक्त काम कार्यकर्ता म्हणून काम करत राहिलेलो आहे, तर आपल्याला कुठेतरी नेत्या बनण्याची संधी मिळेल अशी कुठेतरी अपेक्षा आणि आशा लावून बसलेल्या नेत्यांना असं कळतं की आपल्या प्रभागातनं हा इतर पक्षातला जो नेता आहे तो इकडे येणार आहे, त्यामुळे ती नाराजी आहे. आम्ही पक्षासाठी इतकं वर्ष काम करतो, खासदार निवडून देतो त्यावेळेस काम करतो, आमदार निवडून देतात त्यावेळेस काम करतो, आणि जेव्हा आम्हाला संधी देण्याची वेळ येते तेव्हा इतर पक्षातील कोणतरी उमेदवार येतो आणि त्याला ती संधी मिळते. हे कुठेतरी भाजपातल्या जे स्थानिक नेते आहेत त्यांना आवडत नाहीये सध्या. आणि कुठेतरी असं वाटलं होतं की या स्थानिक नेत्यांना असं अपेक्षित होतं की फडणवीस या सगळ्या गोष्टींना, म्हणजे स्थानिक जे वरिष्ठ नेते आहेत ते इन्कमिंगच्या बाजूने असताना फडणवीस याला विरोध करतील आणि कुठेतरी थांबवतील, परंतु फडणवीसांनीच ग्रीन सिग्नल दिला की फडणवीस थेट म्हणाले की स्ट्रॉंग इन्कमिंग हे होणारच आहे. त्यामुळे ही अस्वस्थता आणखी वाढलेली आहे आणि आता अशी परिस्थिती आहे की अनेक जे नेते आहेत ते इतर पक्षातही चाचपणी करायला लागलेत. म्हणजे भाजपचे नेते इतर पक्षात चाचपणी करायला लागले. जर नाहीच मिळालं तर आपण कुठली दुसऱ्या म्हणजे मार्ग निवडू शकतो. मग त्यांना सोपे मार्ग दिसतात की महायुतीमध्ये अजित पवार सोबत आहेत, शिंदे सोबत आहेत, मग त्या दोन पक्षातनं कुठं आपल्याला संधी मिळते का हे बघताय. परंतु भाजप देखील याबाबत थोडस सावधगिरी बाळगताना दिसते. म्हणजे भाजपकडे एक मोठी यादी तयार आहे इन्कमिंगची, पण आत्ताच कोणता निर्णय घेत नाहीयेत, कारण का जर आत्ताच निर्णय घेतला तर पक्षामध्ये अस्वस्थता निर्माण होईल. जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांची ही अस्वस्थता महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती भाजपला परवडणारी नाहीये. त्यामुळे इन्कमिंगच्या बाबतीत मोठ्या चर्चा आहेत, पण निर्णय मात्र होताना पाहायला मिळत नाही. मधल्या काळामध्ये पण एक 4 ते 5 नगरसेवक हे मुरली अण्णांनी भाजपमध्ये घेतले होते ठाकरे गटाचे, त्यावरनं पण प्रचंड वाद झाला होता. काय घडलं होतं नेमकं त्या टायमिंगला? व काय विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यानंतर बऱ्याचशा जे पुण्यातले जे महाविकास आघाडीतले नेते होते ते थोडेसे अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळालं. कारण की एवढा प्रचंड मोठा विजय मिळवल्यानंतर अपेक्षित नव्हतं महाविकास आघाडीच्या नेत्यांना एवढा प्रचंड मोठा विजय भाजपने महायुतीने मिळवल्यानंतर
या महाविकास आघाडीच्या नेत्यांना, ज्यांना महापालिका निवडणूक लढवायची आहे, त्यांना प्रश्नचिन्ह उपस्थित झालं की अरे ही विधानसभेला अशा पद्धतीने जर भाजप महायुती विजयी होत असेल तर मग महापालिका निवडणुकीत देखील असंच काहीतरी चित्र पाहायला मिळेल. त्यामुळे या नेत्यांनी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापालिकेचं आपलं सेफ झोन क्रिएट करण्यासाठी कुठंतरी त्यांनी असा प्रयत्न केला की आपलं भाजप इज अ सेफ प्लेस, म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर एक सेफ प्लेस आहे की आपल्याला निवडणूक जिंकता येईल आणि भाजप कुठेतरी सत्तेच्या जवळ येण्याची शक्यता जास्त असल्याने त्यांनी तो पर्याय निवडायचा विचार केला. मग त्यावेळेस 5 नगरसेवक जे ठाकरेंच्या सेनेमध्ये होते त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला, म्हणजे इथल्या जे वरिष्ठ नेतृत्व आहे, जे केंद्रामध्ये नेतृत्व करतात, त्यांच्याशी संपर्क साधला आणि ते प्रवेश निश्चित झाले. पण हे प्रवेश निश्चित करताना स्थानिक पातळीवरच्या इतर नेत्यांना विश्वासात घेतलं नसल्याचं सांगितलं गेलं. म्हणजे हे जे बाकीचे स्थानिक नेते होते त्यांना जोपर्यंत प्रवेश घडून येत नाही तोपर्यंत या बाबतची कल्पनाच नव्हती. अचानक प्रवेश जाहीर झाले आणि त्यानंतर मग भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक नेत्यांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला. पण एकीकडे ते प्रवेश जाहीर करण्यात आले होते त्यामुळे ते करून घेणं क्रमप्राप्त होतं. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात हे प्रवेश होणार होते, परंतु स्थानिक नेत्यांनी फडणवीसांकडे थेट रिपोर्ट कार्ड पाठवलं की जे तुम्ही 4-5 जे काही नगरसेवक घेतात त्यांचा रिपोर्ट कार्ड बघा. त्यातले 3-4 नगरसेवक असे आहेत की अवघ्या काही 100-200 मतांनी निवडून आलेले आहेत आणि त्या ठिकाणी भाजपकडे सध्या स्ट्रॉंग उमेदवार आहेत. आणि अशा परिस्थितीत हे इनकमिंग का करताय हे जेव्हा फडणवीसांना दाखवलं इथल्या काही इतर स्थानिक नेत्यांनी, तेव्हा असं सांगितलं जातं की फडणवीसांनी तो प्रवेश, जे फडणवीसांच्या हस्ते प्रवेश होणार होते ते फडणवीस त्या कार्यक्रमाला गेले नाही, बावनकुळेंच्या हस्ते ते प्रवेश घडून आणण्यात आले. आणि त्यामध्ये अजून एक किस्सा असा आहे की हे प्रवेश घडवले त्याच्यामध्ये एका आमदाराच्या प्रभागात देखील हा प्रवेश घडून आणण्यात आला. पण तो आमदार आणि ते नगरसेवकांमध्ये मोठा वाद आहे पूर्वीपासून. त्यामुळे जेव्हा हा प्रवेश घडून कळाल्यानंतर त्या आमदाराने थेट त्या जे घडून आणणारे केंद्रातील नेते आहेत त्यांना थेट फोन करून आरोतुरीची भाषा केली. म्हणजे इव्हन दो इतक्यापर्यंत गेली की अरे घेतले तर तुझ्या उरावरती घे, या पद्धतीची भाष्य झाले. म्हणजे ती एक त्या जे 5 नगरसेवक जे घेण्यात आले त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये असंतोष आणि गदारोळ पाहायला मिळाला. आणि त्यामुळेच आता जे प्रवेशासाठी मोठी लाईन आहे भाजपमध्ये प्रवेशासाठी, यांनी लिस्टही तयार केली की स्ट्रॉंग उमेदवार जे फडणवीसांच्या शब्दामध्ये स्ट्रॉंग कॅन्डिडेटला इन्कमिंग देणार आहे तसे स्ट्रॉंग कॅन्डिडेटची एक मोठी यादी तयार आहे. पण त्याच्यामुळे अस्वस्थता निर्माण होईल, मोठ्या प्रमाणात गदारोळ होईल. त्यामुळे कुठेतरी भाजप सावध पवित्रा घेत आहे आणि हे प्रवेश होत नाहीयेत. म्हणजे जे प्रवेशाचे इच्छुक आहेत ना तेच विचारतात अरे कधी होणार आहेत, कधी होणार आहेत प्रवेश, आम्हाला देणार आहात का नाही कन्फर्मेशन. पण ते येत नाहीये कारण का रिस्क घ्यायची नाहीये भाजपला निवडणुकीच्या तोंडावरती. आणि त्यामुळे कुठेतरी हे प्रवेश टाळले जातात किंवा पुढे ढकलले जातात. प्रवेश होणार का, ते होतील पण ते पुढे ढकलले जात आहेत जेणेकरून नाराजी ही सीमित राखली जावी किंवा नाराजांना मोठ्या प्रमाणात काहीतरी वेगळा निर्णय घेणार, मग वेगळा निर्णय घेऊन इतर पक्षांमध्ये जाण्याचा विचार करण्या इतपत वेळ मिळू नये या दृष्टिकोनात हे पुढे ढकलण्यात येतात असं वाटतं. पण काय कारण असू शकतं नक्की भाजप एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग करते? काय स्वबळाची तयारी चालू आहे? कारण चर्चा अशी सुरू आहे, काही राजकीय विश्लेषक देखील असं म्हणतायत की मुंबईमध्ये महायुती होईल परंतु ठाणे किंवा पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये महायुती होण्याची शक्यता फार कमी आहे. या सगळ्या गोष्टीमुळेच भाजप सगळं इन्कमिंग वाढवत आहे का? 165 जागा भाजप सध्या लढण्याचा विचार करतोय. आणि भाजपने काय होतं की सुरुवातीला 100 नगरसेवक असं भाजप म्हणत होतं की मागच्या वेळेस 97 होते आणि स्वीकृत हे पकडून त्यांच्याकडे 100चा हे होतं, गणित होतं. पण पूर्वीपासून असं म्हणत आलं की 100. पण भाजपच्या नेत्यांच्या लक्षात आलं की आपण जर 100चं टार्गेट ठेवलं तर ते कुठंतरी 70 वरती येईल, 80 वरती येईल. म्हणून आता भाजप नेत्यांनी काय केलंय की टार्गेट ठेवताना 125चं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि 125 नगरसेवक, 165 पैकी 125 नगरसेवक कसेही निवडून आणायचे हे टार्गेट ठेवलेलं आहे. मग असे 125 नगरसेवक जेव्हा निवडून आणायचे असेल तेव्हा उपनगरांमध्ये भाजपची ताकद कुठेतरी कमी पडते. आपण शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात आहे, पण उपनगरामध्ये अजित पवारांची ताकद आहे. कारण का उपनगराचा तुम्ही भाग पाहिला तर उपनगरामध्ये जास्त करून आजूबाजूच्या ज्या पुणे जिल्ह्यातील लोक आहेत ती वसलेली आहेत, बाहेरच्या मतदारसंघातून येऊन वसलेली आहेत. त्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पगडा आहे. आणि आतापर्यंतच्या निवडणुका पाहिल्या तर त्या भागातनं
म्हणजे जे काही उपनगराचे भाग आहेत त्या भागातनं अजित पवारांची राष्ट्रवादी ही स्ट्रॉंगली निघून आलेली आहे. तिथून आमदार पण आहेत. म्हणजे आमदार म्हणून. तुम्ही या भागात पाहिलं की हडपसर भागामध्ये अजित पवारांचे आमदार आहेत. अं, खडकवासल्यामध्ये पण देखील अजित पवारांची मोठी ताकद आहे. पूर्वी वडगाव शहरी पण हा, होते. पुढे म्हणजे या सगळ्या भागामध्ये त्या अजित हम्म, पवारांची मोठी ताकद मोठी आहे. ताकद आहे. त्यामुळे 125चं जर टार्गेट पूर्ण करायचं असेल तर या उपनगरांमध्ये देखील भाजपला नगरसेवक निवडून आणावे लागतील आणि त्या ठिकाणी भाजपचे तेवढे स्ट्रॉंग उमेदवार आहेत का, हा पण हम्म, प्रश्न आहे. त्यामुळे हम्म, इतर पक्षातील स्ट्रॉंग उमेदवार आपल्याकडे आयात करून त्या उपनगरांमध्ये देखील अजित पवारांना एक प्रकारे अजित पवारांना शह देण्यासाठी हे इन्कमिंग होते हम्म, असं देखील बोलावं लागेल. म्हणजे कारण का विश्लेषण केलं तर जास्त करून इन्कमिंग हे उपनगरात होत आहे. हम्म, ज्या भागामध्ये भाजपची ताकद कमी आहे त्या भागातनं हे इन्कमिंग होत आहे. हम्म, म्हणजे तुम्ही वडगाव शहरी भागामध्ये गेलात तर हम्म. तिथेही म्हणजे त्या ठिकाणचे आमदार आता शरद पवारांचे आमदार आहेत. तिथं हम्म. मोठ्या प्रमाणात इन्कमिंगची चर्चा आहे. कारण का गेल्या अनेक वर्षापासून तिथे जे आमदार निवडून येतात हम्म, त्यांनाच भाजप स्वतःकडे घेऊन तिकीट देण्याच्या विचारात आहे असं चर्चा आहेत. आणि हम्म, त्यामुळे तिथले स्थानिक पण मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. मध्ये त्यांनी तिथल्या स्थानिकांनी शहराध्यक्षांशी भेट घेतली की हम्म, अशा प्रकारचं नको. म्हणजे ही नाराजी सगळीकडूनच येते. हम्म. आणि हे 125चा आकडा पूर्ण करण्यासाठी हा इन्कमिंगचा घाट घातला असावा असं चित्र आहे हम्म. म्हणजे भाजप. पण जर मागच्या वेळेची निवडणूक पाहिली 2017ला झाली होती, त्यावेळेस राष्ट्रवादीची या परिसरात जरी ताकद जास्त असली तरी दादांची राष्ट्रवादी आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी दोन्ही एकत्र होते त्यावेळेस, त्यामुळे मोठी ताकद होती. पण आता राष्ट्रवादीतच दोन भाग झालेले आहेत, त्यामुळे दादांची ताकद देखील कुठेतरी विभागली गेली असणार आहे. जेव्हा राष्ट्रवादीचे जे दोन भाग झाले ना हम्म, तेव्हा पुण्यातली राष्ट्रवादी ही बहुतांश राष्ट्रवादी, मी पूर्ण नाही म्हणणार पण हम्म, बहुतांश राष्ट्रवादी म्हणजे 80% जरी म्हणलं तरी 80% राष्ट्रवादीचे जे नेते होते पदाधिकारी होते हे अजित पवारांसोबत गेलेले आहेत. हम्म, म्हणजे नगरसेवकांची पण परिस्थिती आहे. जे अजित पवारांचे नगरसेवक होते त्यातले बहुतांश नगरसेवक हे आता सध्या अजित पवारांसोबतच आहेत. म्हणजे नेत्यांच्या ताकदीच्या विचारात केलं तरी सध्या अजित पवारांना एवढा मोठा फटका बसलेला नाही. म्हणजे हम्म, नेत्यांच्या अनुषंगाने हम्म, अरे कार्यकर्ते किंवा मतदार कोणाला पसंती देणार हे काय ठरवेल. हम्म, पण आताच्या परिस्थितीला नेते हे अजित पवारांकडे जास्त आहेत. उमेदवार हे अजित पवारांकडे जास्त आहे. हम्म, त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर अजित पवारांची ताकद ही पुण्यामध्ये त्याच प्रमाणात आहे. थोडीफार घटलेली आहे का तर आहे. पण हम्म, जास्त मोठा फटका पुणे महापालिका क्षेत्रात तरी अजित पवारांना भेटलेला नाही. बऱ्याच हम्म, पैकी जे त्यांचे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आणि उमेदवार आहेत ते हम्म. अजूनही इंटॅक्ट आहेत अजित पवारांकडे, हो. काही ठराविक सोडले तर. पण त्यामुळं हे सगळं असताना एकीकडे भाजप म्हणतंय स्वबळावर पण लढावं लागू शकतं. मधल्या काळामध्ये ना पुण्यामध्ये अनेक बॅनर लागले होते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, दादांनी आणि पवार साहेबांनी एकत्र येऊन महापालिका निवडणूक लढवली पाहिजे. काय वाटते, काय शक्यता? तुम्ही त्या बॅनरचा विषय काढलात. हम्म, आता काही घडामोडी ह्या पडद्याच्या मागे पण घडत असतात. हम्म, तो पडद्याच्या मागच्या घडामोडी तुम्हाला सांगतो. तो जो बॅनर लावण्यात आला होता एक कार्यकर्ता होता हम्म, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा. आणि त्याने त्याने त्या उत्साहामध्ये तो बॅनर लावला. त्याची प्रसिद्धी मिळाली, मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. हम्म, पण त्या बॅनर नंतर त्याला पक्षातील वरिष्ठांनी हम्म. थेट बारामतीमधून फोन आले आणि अक्षरशः शिव्या घातल्या गेल्या. अरे बाप. म्हणजे अक्षरशः शिव्या घातल्या गेल्या. हम्म, आता त्या ऑन रेकॉर्ड तोही सांगू शकत नव्हता आणि हे नव्हतं. आणि हम्म, पक्षाच्या एक पवारांच्या ह्यातनं त्या म्हणजे म्हणजे ते तिकडून रिफ्लेक्शन आलं की हे अशी स्टेटमेंट नकोत, हम्म, हम्म, अशी स्टेटमेंट नकोत म्हणून वरतून सांगण्यात आलं. आणि हम्म, इथल्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना, वरिष्ठांना पण सांगितलं की यांना सूचना करा. हम्म, यामुळे काय होतं की जे कॅन्डिडेट आहे की परिस्थिती आहे ते डिस्ट्रॅक्शन होतंय हम्म, आणि फोकस कुठेतरी हलतोय. त्यामुळे अशा प्रकारचे स्टेटमेंट नको. हम्म, त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या वेळेस चर्चा झाला, लोकसभेच्या वेळेस चर्चा झाल्या, पण ह्या चर्चाच राहिल्या. तशा हम्म. स्थानिकच्या वेळेस पण ह्या मला वाटतं चर्चाच राहतील. सध्या स्थानिकचे नाही, मधल्या काळामध्ये एक अशी पण बातमी आली होती की अजितदादांची आणि पवार साहेबांची बैठक झाली होती, या संदर्भात एक दोन वेळा बैठक झाली होती, अशा देखील बातम्या आल्या होत्या. काय वाटतं? ते अशा अनेक वेळा बातम्या येतात की हम्म, चर्चा झाली, बैठक झाली, VSI ला एकत्र आले, बंद दाराआड चर्चा झाली. हम्म, पण तुम्ही दोन्हीकडून बघितलं तर जे वरिष्ठ पातळीचे नेते आहेत ते ऍक्सेप्ट करत नाही. हम्म, आणि मधल्या काळामध्ये बरेचसे आमदार देखील असं म्हणाले होते की आता अजित पवारांच्या सोबत जायला हवं.
म्हणजे वरती म्हणजे पुढे येऊन प्लॅटफॉर्मवरती येऊन बोलले होते, पण त्या गोष्टी कुठेतरी पुढे जाताना दिसत नाहीयेत. म्हणजे कुठेतरी वरिष्ठ पातळीवरतील नेते, काही नेते याला अनुकूल नाहीयेत, काही नेते अनुकूल असले तरी काही नेते अनुकूल नाहीयेत. आणि सध्या त्या नेत्यांना फायदाही दिसत नाहीये सध्या ज्या वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांनी, की अजित पवारांकडे जाऊन खरंच फायदा होईल का? कारण का काय की जे तिथे जे नेते आहेत, शरद पवारांच्या ह्याच्या वरिष्ठ पातळीवरती नेते आहेत, ते अजित पवारांकडे जाऊन त्यांना तीच पदं मिळणार आहेत का? ते तेवढ्याच वरिष्ठ पातळीवरती राहतील का अजित पवारांकडे? कारण का मोठी फळी आहे, नेत्यांची फळी. मग त्या मोठ्या नेत्यांच्या फळीमध्ये आपलं अस्तित्व हरवून जाईल का, असं देखील काही नेत्यांना भीती आहे, असं बोललं जातं. म्हणजे आपण त्यामुळे कुठेतरी अजित पवारांसोबत जाताना काही नेते थोडस नकार घंटा वाजवतात किंवा नाही त्या बाजूनी भूमिका घेताना पाहायला मिळत नाही. इकडे भाजप अजितदादाला शह देण्याचा प्रयत्न करते, मोठी इन्कमिंग करते, पण दुसरीकडे शिंदेची जर बाजू पाहिली तर इकडे पण काही फारसं चांगलं दिसत नाहीये. म्हणजे अगदी रवींद्र धंगेकरांचं उदाहरण घेतलं किंवा मुरली अण्णांचं उदाहरण घेतलं तर यांच्यात मधल्या काळामध्ये प्रचंड वाद झाले. धंगेकरांनी अनेक गोष्टी लावून धरल्या, एकनाथ शिंदेनी आदेश दिले, सूचना केल्या, परंतु तेव्हा देखील धंगेकर ऐकायला तयार नव्हते. इकडे तरी कुठेतरी खडकते शिवसेनेसोबत सुद्धा. नाही, मुळात शिवसेनेला भाजप हा पुण्यामध्ये थ्रेट समजतच नाही. म्हणजे पुण्यामध्ये फक्त भाजप फक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीला थ्रेट समजते, म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर. कारण का जर संघटित जेव्हा शिवसेना होती तेव्हा देखील पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद ही अत्यंत मर्यादित होती, अत्यंत मर्यादित होती. आणि म्हणजे 10 नगरसेवक फक्त शिवसेनेला स्वबळावरती निवडून आणता आले होते. त्यामुळे आता संघटित शिवसेनाचे 2 भाग झालेले आहेत आणि त्यातली मोठी जी ताकद होती ती उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेलेली आहे. पुण्यातली ताकद आपण विचार केला तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेलेले. फक्त एक नगरसेवक जे नाना भानगिरे आहेत ते यांच्या सोबत आले होते, एकनाथ शिंदे सोबत आले होते. त्यामुळे पक्षाकडे कुठला तरी आश्वासक चेहरा पाहिजे असं सतत बोललं जात होतं. आणि हा आश्वासक चेहरा धंगेकरांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेनी केला. आणि मग एकनाथ शिंदेना वाटत होतं की आता धंगेकर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होईल, मोठ्या प्रमाणात पक्षाला एक ताकद मिळेल. पण सुरुवातीच्या काळात ती तशी जाणवली नाही. म्हणजे धंगेकरांच्या प्रवेशानंतर अनेक दिवस धंगेकर हे सायलेंट मोड वरती होते. म्हणजे बहुतांश लोक धंगेकर मिस्टर इंडिया झाले होते असं देखील बोललं जात होतं की धंगेकर मिस्टर इंडिया झाले, सायलेंट झालेत. आणि हीच कुठेतरी बाब वरिष्ठांना देखील खडकली होती की धंगेकरांना आपण पक्षामध्ये घेतलंय आणि धंगेकरांचा फायदा होतोय का आपला, असं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. आणि म्हणून मग गेल्या काही काळापासून धंगेकर अत्यंत ऍक्टिव्ह झालेले दिसत आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ऍक्टिव्ह झालेले आहेत. मग ते प्रश्नचिन्ह होतं की ते ऍक्टिव्ह झालेत का त्यांना ऍक्टिव्ह केलंय. कारण का तुम्ही जसं विचारलं की महापालिकेमध्ये युती होईल का शिवसेनेशी, तर सध्याच्या परिस्थितीत तर भाजपा कोणालाच जवळ करण्याच्या इच्छित नाही. पण कदाचित भाजपला जर घ्यायचं म्हणलं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला ते जवळ करू शकतात. कारण का 15-20 जागा ते कॉम्प्रोमाइज करून जर शिंदे सेना पुण्यातील जर भाजप बरोबर येण्यासाठी तयार असेल 20-1 जागांसोबत, तर ते घेण्याचा विचार होऊ शकतो. पण त्या पुढे एक गोष्ट सांगेल तुम्हाला की नुकतंच मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांनी काही पत्रकारांना दिवाळी फराळानिमित्त बोलवलं होतं. त्यावेळेस अनौपचारिक गप्पा झाल्या आणि त्या अनौपचारिक गप्पांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केलं, म्हणजे तिथल्या पत्रकारांनी स्पष्ट केलं की आमचं ठरलेलं आहे, आम्ही पुण्यामध्ये, आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये महायुती करणार नाही, त्या ठिकाणी महायुती होणार नाही, आम्ही त्या ठिकाणी स्वबळावरती लढणार आहोत, हे ठरलेलं आहे. आणि त्या पद्धतीचा मेसेज हा आमच्या मित्र पक्षाच्या नेत्यांना दिलेला आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं होतं. ह्या गोष्टी ऑफिशियली किंवा डायरेक्ट अनाऊन्स करू शकत नाही, पण इनडायरेक्टली ह्या त्या म्हणजे पोचवलेल्या आहेत त्या नेत्यांपर्यंत. परंतु त्यानंतर असं आहे की पण त्यावेळेस वेळी देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मुंबईमध्ये एकनाथ शिंदे बरोबर आम्ही महायुती करू. आता त्या ठिकाणची म्हणजे 2 ठाकरे बंधू एकत्र आलेत, अशा परिस्थितीत शिंदेची शिवसेना वेगळी लढली आणि भाजप वेगळी लढली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो, हे माहिती असल्याने त्या ठिकाणी त्यांनी युतीचा निर्णय घेतलाय असं ऑफ द रेकॉर्ड चर्चांमध्ये त्यांनी सांगितलं. पण त्याचबरोबर ठाण्यामध्ये
ठाण्यामध्ये हे सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे घेतील की महायुती करायचा का नाही, असं देखील फडणवीस म्हणाले होते. म्हणजे या 4 मोठ्या महानगरपालिकेबाबतचं चित्र कुठेतरी वरच्या लेवलवरती स्पष्ट झालेलं आहे. पण मग त्या ठिकाणी असं होऊ शकतं, जर एकनाथ शिंदेंनी जर भाजपला ठाण्यामध्ये सामावून घेण्याची भूमिका घेतली, तर अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी पुण्यामध्ये भाजप म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला काही जागा देऊन सामावून घेण्याची भूमिका घेऊ शकतं. जरी 20-25 जागा जरी दिल्या तरी 150 जागा भाजपकडे निवडणूक लढण्यासाठी राहतात. मग या सगळी समीकरण ही ऐन निवडणुकीच्या वेळी ठरतील. त्यामुळे ठाण्यावरती कुठेतरी पुण्याची देखील महायुतीची गणित राहतील. पण जरी शिंदे एक भाजप सोबत आले तरी इकडे जर दंगेकरांची जी भूमिका पाहिली, सुरुवातीला ते शांत होते, पण ज्यावेळेस वरिष्ठांनी आदेश दिले किंवा ते ऍक्टिव्ह झाले, त्यानंतर त्यांनी जे काय रान पेटवलं ते सगळं महायुतीच्या विरोधातच पेटवलं. मग अशा काळामध्ये जर एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवली तर दंगेकरांनी जे काय रान पेटवलं त्यामुळे भाजपची जी मतं आहेत त्या त्या वार्डामधली जिथे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत, ही सगळी भाजपची मतं एकनाथ शिंदेच्या उमेदवाराला जातील का? मुळात काय की भाजपचं इथली गणित आपण सुरुवातीपासून बोलतोय की स्वबळाचीच आहेत पुण्यातली. त्यामुळे कुठेतरी शिंदेच्या शिवसेनेमध्ये असा मेसेज जातो की आपल्याला स्वबळावरतीच लढायचं असेल तर तर सर्वात मोठी पुण्यामधली ताकद कुठली आहे, ज्याच्या विरोधात लढायचं ती भाजप आहे. जर आपल्याला स्वबळावरती निवडणूक लढायची असेल तर कोणाच्या विरोधात लढायची की भाजपच्या विरोधात लढायची, तर भाजप डॅमेज होईल त्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या हा इतर लोकांना मिळणार आहे. त्याच्यामध्ये शिंदे पण असणार आहेत. म्हणजे जे स्ट्रॉंग भाजप आहे त्यांना डॅमेज केलं, जेवढं डॅमेज होईल कुठलाही म्हणजे भाजपच्या वरिष्ठांना देताना कुठेतरी पुणे भाजपचा आता सध्या मुरलीधर मोहोळ हे चेहरा बनलेले आहेत. पुणे भाजपचा चेहरा बनलेले आणि कुठेतरी भाजपला डॅमेज करण्याच्या दृष्टिकोनातून जे ते हल्ला त्यांच्यावरती केला, कुठेतरी भ्रष्टाचार आणि या सगळ्या गोष्टींचा जर उहापोह झाला तर कुठेतरी भाजप डॅमेज होतं आणि त्याचा अप्रत्यक्षरित्या जर यांनी एकत्र निवडणूक न लढण्याचा, स्वबळावरती निवडणूक लढण्याचा विचार केला तर त्याचा फायदा होणार आहे. कुठेतरी म्हणजे आता राजकारणामध्ये कुठेतरी तुम्ही उपद्रव मूल्य दाखवल्याशिवाय पण या सगळ्या समीकरणात जुळून येऊ शकत नाही. त्यामुळे आपण पाहिलं की सुरुवात हे म्हणत होते, एकनाथ शिंदे म्हणत होते की दंगा नको, पण रवींद्र दंगेकर हे थांबत नव्हते. या सगळ्या यांना महानगरपालिकेच्या निवडणुकांची घेणार आहे. कारण का महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हे एकत्र नाहीयेत, ते वेगळे आहेत. महायुतीमध्ये राज्यामध्ये एकत्र असेल तरी स्थानिक मध्ये ते एकत्र नाहीये. त्यामुळे त्यांना वेगळं लढायचं असेल तर त्याची पार्श्वभूमी आत्ताच तयार झाली पाहिजे. कुठेतरी या वादातनं कुठेतरी पार्श्वभूमी तयार केली जात होती का, असं देखील प्रश्न निर्माण होतोय या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर. बरोबर. हे सगळं इकडे महायुतीमध्ये चालू असताना पण इकडे दुसरी बाजू पण आहे की उद्धव ठाकरेंसोबत जे नगरसेवक होते इथलचे शिवसेनेचे, ते साधारण 90% नगरसेवक हे उद्धव ठाकरेंसोबत गेले. पण महाविकास आघाडीमध्ये जरी आपण बघितलं तरी आता काँग्रेस देखील स्वबळावर लढण्याची तयारी करते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काय परिस्थिती आहे नक्की? उद्धव ठाकरेंना इथं तेवढं बळ आहे का? त्यांची नक्की पक्षाची परिस्थिती काय आहे? ज्या पद्धतीने आत्ताची जर परिस्थिती पुण्यातली पाहिली ना तर फक्त एकच पक्ष असा आहे की जो फर्म आहे की आपल्याला स्वबळावरतीच लढायचंय, तो म्हणजे फक्त भाजप. पण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष जरी वरवर म्हणत असतील की आम्हाला महाविकास आघाडी नकोय, तरी सर्व नेत्यांना हे माहिती आहे की महाविकास आघाडी केली तरच आपलं या ठिकाणी काहीतरी अस्तित्व राहील किंवा आपल्याला ताकद मिळेल. भाजपच्या विरोधात लढायचं असेल तर महाविकास आघाडी ही गरजेचीच आहे, हे इथल्या स्थानिक नेत्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. परंतु काय की जेव्हा टेबलवरती जागांचं बार्गेनिंग होतं की कोणाला किती जागा मिळणार किंवा कोणाला किती जागा जाणार, त्यावेळेस त्या बार्गेनिंग पॉवर मध्ये ताकद असावी. त्यामुळे प्रत्येक पक्ष आता सध्या असं सांगतोय की आम्हाला स्वबळावरती लढायचंय, जेणेकरून पुढचा पक्ष जेव्हा टेबलवरती बसेल तेव्हा जास्त जागा मागणार नाही किंवा आपल्याला जास्त जागा मिळाव्यात, या दृष्टिकोनातून स्वबळाचा नारा आहे असं मला एकूण वाटतंय. पण सध्या परिस्थितीला इंटरनल ज्या बैठका होत आहेत महाविकास आघाडीच्या,
त्या इंटरनल बैठकांमध्ये महाविकास आघाडी म्हणूनच पुण्यातनं आपण पुढे जाऊ अशी स्थानिक सर्व नेत्यांची भूमिका आहे. जर महाविकास आघाडी, भाजप आणि महायुती जर वेगळे लढले आणि महाविकास आघाडी जर एकसंघ म्हणून लढली तर महाविकास आघाडीची ताकद ही मोठी ठरेल आणि त्याच्यामधून महाविकास आघाडीला मोठं महापालिकेमध्ये यश मिळू शकतं. हे गणित सगळ्यांनी केलेली आहेत आणि त्या दृष्टिकोनातच यांची पावलं चालली आहेत की आपण एकत्र लढूयात. हे गणित ठरलेली आहेत. फक्त काय की या सगळ्या गोष्टी अजून पुढे येत नाहीयेत. आज निवडणूक आयोगाची म्हणजे पत्रकार परिषद झाल्यानंतर आचारसंहिता जाहीर होईल आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी हळूहळू एक एक टप्प्याने पुढे येतील. पण भूमिका सध्या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याची सध्या आहे. कारण का या तिन्ही पक्षांकडे उमेदवाराची देखील वणव आहे. म्हणजे सगळ्यांकडेच भाजपकडे भरपूर उमेदवार आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये तुम्ही म्हणालात तर 4-4 उमेदवारांची त्यांनी लिस्ट केलेली आहे. तीच परिस्थिती महाविकास आघाडीची नाहीये. महाविकास आघाडीला कुठेतरी उमेदवारांचं शॉर्टेज आहे. आणि त्यातनं वेगळी गोष्ट सांगायची म्हणलं की महाविकास आघाडीतले अनेक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र शरदचंद्र पवार पक्ष आहे तो असेल, ठाकरेंची सेना असेल किंवा शिंदेची सेना देखील असेल. हे जेव्हा बी प्लॅन बनवतायत ना तेव्हा ते बी प्लॅन बनवताना त्यांना भाजपचे नाराज ज्यांना तिकीट मिळणार नाही यांना आपल्या गळाला लावून किंवा आपल्याकडे घेऊन निवडणुकीमध्ये उमेदवारी देऊन विजयी आणण्याचं एक समीकरण देखील ते आखतायत. म्हणजे भाजपांच्या नाराजांवरती कुठेतरी महाविकास आघाडीची आणि विरोधकांची मोठ बांधण्याची देखील तयारी सध्या सुरू आहे. गिरीश बापटांच्या घराण्याबद्दल काय वाटतं? कारण ज्यावेळेस बापट गेले त्यानंतर देखील मोठी चर्चा झाली होती की त्यांच्या घरातून कुणाला तरी खासदारकीचं तिकीट मिळेल, परंतु तसं न होता मुरली अण्णांना ते तिकीट मिळालं. आता नगरसेवकासाठी काही तिकीट मिळू शकतं, कोणी मोठ्या जबाबदारीवर दिसू शकतं त्यांच्या घरातून? म्हणजे ह्या चर्चा दोनदा म्हणजे कसब्यातनं ह्या दोन कुटुंबाबाबत चर्चा झाल्या. एक तर विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे पोटनिवडणुकीमध्ये जेव्हा मुक्ता टिळक त्या ठिकाणी दिवंगत मुक्ता टिळक त्या ठिकाणी आमदार होत्या आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील कोणाला तरी तिकीट द्यावं अशी मागणी जोर धरत होती. परंतु हेमंत रासनेंना तिकीट मिळालं आणि त्यानंतर त्या नाराजीचा कुठेतरी फटका बसला आणि भाजपला तिथे पराभव पत्करावा लागला. रवींद्र धंगेकर विजयी झाले अशा चर्चा झाल्या. त्यामुळे जेव्हा नंतर विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस देखील टिळकांच्या मुलाला कुठेतरी संधी देण्यात येईल असं बोललं जात होतं, पण तिथेही संधी मिळाली नाही. तसंच बापटांच्या कुटुंबाबाबत देखील त्या हे झाले की त्यांच्या सुनबाई त्या ठिकाणी इच्छुक आहेत असं देखील चर्चा सुरू होत्या आणि त्यांना मिळेल असं चर्चा झाली, पण दोघांनी मिळाले नाही. परंतु त्यावेळेस असं सांगितलं जातं की त्या दोन्ही कुटुंबांना महानगरपालिकेतील नगरसेवक पदाच्या तिकिटाचं आश्वासन दिलंय असं सांगितलं जातं. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये या दोन्ही कुटुंबातील एक एक व्यक्ती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळेल अशी शक्यता नाकारता येत नाही. जर समजा भाजप स्वबळावर लढली किंवा महायुतीमध्ये लढली तर भाजपची सत्ता येण्याची मोठी शक्यता वर्तवली जाते. जर समजा भाजपची सत्ता आली किंवा महायुतीची आली, महापौर पदाबद्दल काय वाटतंय, कोण असेल? कारण मधल्या काळामध्ये 2-3 नावं फार चर्चेत होती. काहींना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शब्द दिला अशा देखील चर्चा होत्या. काय वाटतं महापौर पदाबद्दल? म्हणजे विधानसभा निवडणूक जेव्हा सुरू होती ना तेव्हापासूनच या महापालिका निवडणुकांच्या आणि महापौर पदाच्या चर्चा सुरू होत्या. म्हणजे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी महापालिका निवडणूक लढवणारे अनेक मातब्बर नेते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते, तिकिटासाठी इच्छुक होते आणि त्यावेळेस मग तिकीट जेव्हा जाहीर झालं त्यानंतर अनेकांची नाराजी देखील पाहायला मिळाली की ते नाराज झाले. त्यामुळे त्यावेळेस भाजपने काही नेत्यांना महापौर पदाचं आश्वासन दिल्याचं सांगितलं जातं. त्यावेळेस तुम्ही नाराज होऊ नका, तुमच्यासाठी पक्षाचं वेगळं नियोजन आहे, तुम्हाला काहीतरी आगामी काळात मोठं मिळणार आहे असं सांगून म्हणजे एक प्रकारे महापौर पदाची त्यांना आश्वासन दिलं होतं भाजपने. म्हणजे ते नेते खुश होते की आपल्याला आश्वासन मिळालंय आता महापौर पदाचं. पण नंतर थोडीशी काही दिवसानंतर असं कळालं की हीच भूमिका भाजपने 3 नेत्यांसोबत सांगितल्याचं म्हणजे कळालं की अरे तुला पण हे सांगितलंय, मला पण हे सांगितलं. असे 3 नेते समोर आले की यार मला पण महापौर पदाचं आश्वासन दिलंय. म्हणजे त्यात म्हणजे कसब्यातले एक नेते आहेत आणि
आपल्या कसब्यातली लेक आणि पर्वतीमधील दोन नेत्यांना दोन नेते. त्याबाबत आश्वासन देण्यात आलं की तुमच्यासाठी पक्षाचं मोठं नियोजन आहे आणि हम्म, महापालिकेनंतर आहे म्हणजे अजूनही ते नेते आता आपण भाजपची सत्ता येणार आणि आपण आपण महापौर महापौर होणार होणार. अशाच आविर्भावात आहेत म्हणजे हम्म, सध्या तरी. आता पाहावं लागेल आरक्षण कुठलं पडतंय कसं होईल या सगळ्या गोष्टींनंतर अंतिम निर्णय हा फडणवीसांचा असेल किंवा इथल्या वरिष्ठ नेत्यांचा असेल. हम्म, हम्म. परंतु ते तीन नेते तरी आता सध्याच्या परिस्थितीला गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. या सगळ्या गोष्टीमध्ये आरपीआय एक महत्वाची भूमिका बजावताना दिसते. म्हणजे महायुतीमध्ये असते, विधानसभेला असो किंवा लोकसभेला असो, त्यांना महत्वाची पदं देखील मिळतात. पुण्यामध्ये काय परिस्थिती आरपीआयची? म्हणजे मागची जर तुम्ही निवडणूक पाहिली 2017ची तर आरपीआय हा पक्ष महापालिकेची निवडणूक लढला पण तो भाजपच्या चिन्हावरती लढला. भाजपच्या कमळ चिन्हावरती आरपीआयचे 5 नगरसेवक निवडून आले पण त्यांचं स्वतंत्र असं अस्तित्व नव्हतं. म्हणजे त्या ठिकाणी महापालिकेमध्ये स्वतंत्र असं अस्तित्व दिसलंच नाही कारण का ते कमळ चिन्हावरती लढले. त्यामुळे त्यावेळेपासूनच भूमिका होती की आपण कमळ चिन्हावरती लढायचं का आपलं वेगळं लढायचं. तर मग यावेळेस पण परत तीच भूमिका समोर येते की आरपीआय जरी भाजप सोबत निवडणूक लढली तर आम्हाला वेगळं असं अस्तित्व हवं, आम्ही वेगळे निवडणूक लढणार असं काही नेते सांगतायत. पण दुसरी गोष्ट जर पाहायला गेली जे मागच्या वेळेसचे नगरसेवक होते जे मोठे मोठे आरपीआयचे नेते आहेत ते मात्र कमळ चिन्हावरतीच निवडणूक लढायस इच्छुक आहेत. कारण त्यांना असं वाटतं की आरपीआयचं चिन्ह पोचवणं अवघड जाईल. त्याचबरोबर जो मोठा वर्ग आहे जो जास्त राजकारणापासून अलिप्त असतो परंतु मतदान करायच्या वेळेस येतो आणि त्याला ते 4-5 चिन्ह माहिती असतात. ते कमळ दाबून किंवा ते घड्याळ दाबून इतर गोष्टी धनुष्यबाण दाबून जातात. हं? त्यामुळे त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर भाजपच्या कमळ चिन्हावरतीच लढलं पाहिजे असे बऱ्याच जणांची भूमिका आहे. त्यामुळे विरोध होतोय. त्यामुळे आता जे तुम्हाला इन्कमिंगची जी नावं सांगितली त्यामध्ये आरपीआयचे पण मोठे नेते आहेत जे आता सध्या भाजपमध्ये जाऊ इच्छित आहेत. त्यांच्या पण ते लिस्टमध्ये आहे. त्यामुळे एकीकडं आरपीआयला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आपलं जे नवीन चिन्ह आहे ते घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरायचंय. परंतु मोठे नेते मात्र ती रिस्क घ्यायला तयार नाहीयेत. कारण का अशी रिस्क घेऊन पराभव पत्करावा लागला तर कसं, त्यापेक्षा भाजपचं कमळ चिन्ह घेऊन जाणं जास्त सेफ आहे असे काही वरिष्ठ नेते हे करतायत. पण सरासरी भाजप आरपीआयला तरी महापालिका निवडणुकीत सामावून घेईल पण ते घेताना कमळ चिन्हावरती लढण्याची आट देखील ठेवू शकतो. खूप खूप धन्यवाद सुदेश. खूप चांगली चर्चा झाली, अनेक विषयावरती प्रकाश टाकला. यानंतर देखील आम्ही वेगवेगळ्या महापालिकांसंदर्भात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात अशा चर्चा करू. तोपर्यंत पाहत राहा सरकारनं.